एकतर्फी प्रेमकथा आकाश आणि सिया एकाच महाविद्यालयात शिकत होते. आकाश सियावर मनापासून प्रेम करत होता, पण त्याने कधीही तिच्यासमोर हे कबूल केले नाही. सिया हसरी आणि चैतन्यमयी होती, तिच्या चारित्र्यामुळे सर्वांना आकर्षित करायची. आकाश तिच्या जवळ जास्त वेळ घालवायचा. ते दोघे मित्र होते, पण आकाशच्या मनातल्या भावना त्याच्या हृदयात दडलेल्या होत्या. सिया तिच्या स्वप्नांमध्ये बिझनेसविषयी बोलायची, आकाश तिला प्रोत्साहित करायचा, पण त्याच्या मनातली गूढ भावना ती कधीही समजून घेत नव्हती. एक दिवस महाविद्यालयात एक वार्षिक कार्यक्रम झाला. सिया या कार्यक्रमात प्रमुख नर्तकी म्हणून भाग घेणार होती. आकाशने तिच्या तयारीसाठी खूप मदत केली. त्याच्या मनात होतं, जर आज तिला माझे प्रेम सांगितलं तर कदाचित ती समजून घेईल. कार्यक्रमाच्या रात्री सिया स्टेजवर नृत्य करत होती आणि आकाश तिला तासभर पाहत राहिला. तिच्या हसणं, तिचा उत्साह, सर्व काही त्याला मोहक वाटत होतं. पण कार्यक्रम संपल्यावर तो थोडा घाबरला आणि काहीच बोलू शकला नाही. वेळ गेलं आणि सिया तिच्या करिअरकडे लक्ष देऊ लागली. आकाश तिच्या यशात आनंदी होता. वेळ गेलं आणि सिया तिच्या करिअरकडे लक्ष देऊ लागली. आकाश तिच्या यशात आनंदी होता, पण त्याच्या हृदयात एक दुःख होतं. त्याने कधीच तिच्यासमोर प्रेमाचा इशारा दिला नाही. तो आपल्या भावना गिळून गेला आणि सियाच्या यशात एक चांगला मित्र बनून राहिला. एक दिवस सियाने आकाशला भेटायला सांगितले. तिने म्हटले, आकाश, मी दुसऱ्या शहरात कामाला जात आहे. या वाक्याने आकाशचे हृदय चिरले. त्याला वाटलं, आता कधीच संधी मिळणार नाही. तो तिच्याजवळ गेला आणि म्हणाला, सिया, माझे तुझ्यावर प्रेम आहे. सिया थोडीशी आश्चर्यचकित झाली, पण तिला हे सांगितले होते की ती त्याला एक चांगला मित्र मानते. आकाशला कळालं की त्याची भावना एकतर्फी होती. सिया गेली, पण आजही तो तिच्या यशाचा आनंद घेतो आणि त्याच्या मनात एक शांतता आहे, कारण त्याने तिला त्याच्या भावना सांगितल्यात. अशा प्रकारे आकाशची एकतर्फी प्रेम कथा शिकलो की प्रेमाची खरी भाबडीपणा कधीही असू शकतो, पण त्याचे स्वागत करणे आवश्यक आहे.